तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कन्साइनमेंट अकाउंटिंगमध्ये व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक यापर्यंत आपण फर्स्ट पार्ट पाहिला होता. आज त्याचा सेकंड पार्ट आपण स्टार्ट करतो आहोत. कन्साइनमेंट अकाउंटिंगमध्ये साधारणतः आपण जर पाहिलं तर काही आपल्याला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हे डॉक्युमेंट्स साधारणतः कन्साइनमेंटशी रिलेटेड असणारे काही डॉक्युमेंट्स आहेत. जेव्हा कन्साइनमेंट होतं म्हणजे कन्सायनर कन्सायनीला एजंटला माल विकण्यासाठी देतो त्यावेळेला काही डॉक्युमेंट्स बनतात. या दोन डॉक्युमेंट्सची माहिती MCQसाठी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे प्रोफार्मा इनव्हॉइस. आता प्रोफार्मा इनव्हॉइस म्हणजे काय? वेन द गुड्स आर डिस्पॅच बाय द कन्सायनर टू द कन्सायनी अ स्टेटमेंट शोईंग द पर्टिक्युलर्स ऑफ गुड्स such as quantity, price, weight, size, grade, code, amount. It is also sent along with the goods is known as pro forma invoice. म्हणजे हा प्रो फार्मा इनव्हॉइस केव्हा बनवला जातो? जेव्हा कन्सायनर माल पाठवताना त्या मालाबद्दलची संपूर्ण माहिती, मग त्यामध्ये आलेला एक्सपेन्सेस, त्याच पद्धतीने मालाची क्वांटिटी, त्याचं प्राईस, त्याचं वजन, त्याची साईज, त्याचं ग्रेड, त्या मालाचा कोड, या पद्धतीने कन्सायनर माल पाठवणारा व्यक्ती त्या मालासोबत जो प्रोफार्मा इनव्हॉइस पाठवतो त्याच्यामध्ये ही संपूर्ण मालाची माहिती असते. त्याला प्रोफार्मा इनव्हॉइस असं म्हटलं जातं. याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सेकंड जे कन्साइनमेंटशी रिलेटेड असलेलं डॉक्युमेंट आहे ते आहे अगदी सोपं अकाउंट सेल. जसं प्रोफार्मा इनव्हॉइस हा कोण बनवतं? कन्सायनर, माल पाठवणारा व्यक्ती, प्रोड्युसर प्रोफार्मा इनव्हॉइस बनवतं. तसं अकाउंट सेल बनवतो कन्सायनी म्हणजे एजंट, जो माल विकतो ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर, तो व्यक्ती अकाउंट सेल बनवत असतो. आता अकाउंट सेल म्हणजे काय? इट इज द स्टेटमेंट सेंड बाय द कन्सायनी periodically to the consignor showing the details of goods sold, expenses incurred, commission charged, advance sent and balance remitted or due to the consignor. म्हणजे सेलच्या संदर्भात, म्हणजे एजंटने कन्सायनीने किती माल विकला, कमिशन किती लागलं, एक्सपेन्सेस किती लागले, ॲडव्हान्स मी किती पैसे तुम्हाला पाठवलेले आहे आणि शेवटी ड्यू बाकी किती आहे, या पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन पिरियडिकली, काही वेळानंतर, काही काळानंतर, महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने, 6 महिन्याने, जसं आपलं ॲग्रीमेंट असेल त्या पद्धतीने एक डॉक्युमेंट बनवून कन्सायनरला पाठवणं, तो डॉक्युमेंट म्हणजे अकाउंट सेल. आपण कन्सायनी त्या ठिकाणी अकाउंट सेल डॉक्युमेंट बनवतो, कन्सायनर प्रोफार्मा इनव्हॉइस बनवतो. कन्सायनर जेव्हा कन्सायनीला माल पाठवतो तेव्हा प्रोफार्मा इनव्हॉइस बनतो. जेव्हा कन्सायनी पिरियडिकली स्टेटमेंट देतं कशाच्या संदर्भात? मालाची विक्री, आलेले एक्सपेन्सेस, चार्ज केलेलं कमिशन, आधी पाठवलेले पैसे, बॅलन्स असलेला ड्यू, त्या पद्धतीचं संपूर्ण वर्णन अकाउंट सेलमध्ये केलेलं असतं. हे दोन डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहेत. तदनंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे लॉस ऑफ गुड्स ऑन कन्साइनमेंट. कन्साइनमेंटमध्ये बऱ्याचदा काय होतं की लॉसची त्या ठिकाणी मालाचा लॉस होतो, म्हणजे लॉसला पण फेस करावं लागतं. जेव्हा कन्साइनमेंटमध्ये माल पाठवला जातो तेव्हा काही मालाचे पार्ट्स असतील ते लॉस्ट होतात किंवा लॉसेस त्या ठिकाणी फेस करावे लागतात. या लॉसेसचे दोन पद्धतीने वर्गीकरण करता येतं. फर्स्ट इज द नॉर्मल लॉस, सेकंड वन इज ॲबनॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस म्हणजे काय? इट इज अनअवॉइडेबल, त्याला आपण टाळू शकत नाही. ते बऱ्याचदा येऊ शकतात. कशामुळे येऊ शकतात? तर काही नॅचरल कॉजेस असतात, काही नॅचरल कारणं आहेत, जसं की लिकेज झालं, श्रिंकेज झालं, इव्हॅपोरेशन झालं, ड्राईंग झालं. म्हणजे बऱ्याचदा वातावरणातील काही बदल झाल्यामुळे जर गुड्सचा काही लॉस होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल. वी कांट अवॉइड दॅट लॉसेस, दॅट इज नॉर्मल लॉसेस. म्हणजे आपण त्याला ठरवून सुद्धा आपण काही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, ते आपल्याला फेस करावे लागतात. ते नॉर्मल लॉस आहे, म्हणजे त्याला आपल्याला बऱ्याचदा नॉर्मल लॉसेसला फेस करावं लागतं. नंतर समजा एखाद्या वेळेस आपण ट्रान्झिटमध्ये माल वाहत असू 1000 किलोग्रॅमचा, परंतु लीक झालं, काहीतरी साखर वाहतोय आणि लीक झाली आणि त्याच्यातली 50 किलो साखर जर खाली सांडली, वाया गेली, तर तो नॉर्मल लॉस आहे ट्रान्झिटमधला. ॲबनॉर्मल लॉस
साधारणतः ॲबनॉर्मल लॉस दुर्लक्षामुळे होतं, ॲक्सिडेंटमध्ये होतं, म्हणजे अनएक्सपेक्टेड रिझन, आपल्याला लक्षात न येणारे रिझन्स जेव्हा असतात त्याच्यामुळे जर मालाचं नुकसान होत असेल तर तो ॲबनॉर्मल लॉस आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सच लॉसेस आर ॲडजस्टेड बिफोर द असर्टेनिंग प्रॉफिट ऑर लॉसेस ऑन कन्साइनमेंट. ॲबनॉर्मल लॉसेस जे असतात ते कन्साइनमेंटच्या आधीच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस काढण्याच्या आधी ते आपल्याला कन्सिडर करायला लागतात. साधारणतः जर आपल्याला असा लॉस शोधून काढायचा असेल तर कसा काढायला लागतो ॲबनॉर्मल लॉस? साधारणतः कॉस्ट ऑफ डॅमेज गुड्स किंवा डिस्ट्रॉईड गुड्स, जो माल नाहीसा झालेला आहे त्याची कॉस्ट घ्यायची, त्याच्यामध्ये ॲड डायरेक्ट प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस इनकर्ड प्रायर टू लॉस. असा लॉस होण्याच्या आधी जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये आले असतील ते त्याच्यात ॲड करायचे. म्हणजे कॉस्ट ऑफ डॅमेज गुड्स, जेवढा माल आपला डॅमेज झाला त्याची कॉस्ट, त्याच्यामध्ये ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस, तो आपला ॲबनॉर्मल लॉस काढायचा. काय एंट्री पास होते ॲबनॉर्मल लॉससाठी? जर आपल्याला एंट्री करायची असेल, MCQ जर तुम्हाला आले तर साधारणतः प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉसला काय टाकायचं? तर इनकव्हरेबल जो लॉस असेल, जो कव्हर केला जाऊ शकत नाही असा लॉस डेबिटला टाकायचा. इन्शुरन्स कंपनीला काय टाकायचं? तर इन्शुरन्स कंपनीला आपण जेवढी लॉसची अमाऊंट क्लेम केली आहे ती अमाऊंट आपण इन्शुरन्स कंपनीला टाकायची आणि टोटल लॉस जेवढा झाला असेल तो कन्साइनमेंट अकाउंटला टोटल टाकायचा. फॉर एक्झाम्पल, आपला जर टोटल लॉस 10,000चा असेल, 50 किलो साखर त्या ठिकाणी गळली, तर टोटल 10,000. त्याच्यापैकी समजा इन्शुरन्स कंपनीकडे आपण फक्त 5,000चं मागणी करतो आहोत, तो प्रॉफिट अँड लॉसला जो इनकव्हरेबल लॉस आहे तो राहील 5,000. अशा पद्धतीने आपण लॉस ऑफ गुड्सची नॉर्मल आणि ॲबनॉर्मलची एंट्री त्या ठिकाणी करू शकतो. आता इनवॉइस प्राईस आणि लोडिंग प्राईस. आता आपण इनवॉइस प्राईस म्हणजे काय तर पाहिलं, कॉस्ट प्राईसने बऱ्याचदा कन्सायनर माल पाठवतो किंवा ॲड प्रॉफिट करून पाठवतो. जर प्रॉफिट ॲड करून पाठवला जात असेल तर त्याला आपण इनवॉइस प्राईस असं म्हणतो. का पाठवतो? तर कन्सायनीला एक्झॅक्ट प्रॉफिटची अमाऊंट कळू नये म्हणून इनवॉइस प्राईसने त्या ठिकाणी माल कन्सायनीकडे पाठवला जातो. पण या इनवॉइस प्राईसमध्ये लोडिंग ॲडजस्टमेंट असते. म्हणजे लोडिंग म्हणजे काय? तर कॉस्ट प्राईस मायनस प्रॉफिट, त्याला आपण लोडिंग म्हणू. म्हणजे जो आपल्याला कन्सायनीला कळू द्यायचा नाही आहे तो प्रॉफिट आपल्याला लोडिंग म्हणून कॅन्सल करावा लागतो. आता लोडिंग किती आयटमवर? तर ओपनिंग स्टॉकवर, गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटवर आणि क्लोजिंग स्टॉकवर, या 3 घटकांवरची लोडिंग आपल्याला कॅन्सल करावी लागते. आता गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट असेल म्हणजे कन्सायनरने माल पाठवला कन्सायनीला, तर तेव्हा ॲडजस्टमेंट लोडिंगची काय होणार? जेव्हा इनवॉइस प्राईसने माल पाठवलेला असेल कन्सायनरकडनं कन्सायनीला, द ॲडजस्टमेंट विल बी गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट ओनली लोडिंग अमाऊंट. जेवढा लोडिंग असेल, जेवढा लपवलेला प्रॉफिट असेल तेवढी लोडिंग आपण कन्साइनमेंटला क्रेडिट त्या ठिकाणी करायची. क्लोजिंग स्टॉकवरची लोडिंग जर असेल तर एंट्री विल बी कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक रिझर्व्ह अकाउंट. ओपनिंग स्टॉकसाठी स्टॉक रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. दिस इज द लोडिंग ट्रान्झॅक्शन फॉर द इनवॉइस प्राईस. थँक्यू. नेक्स्ट पार्टला आपण पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.